तुम्ही जर मोगलांचे जे चोखे सोयरे आहेत, मोगलांची ज्यांनी चाकरी केलेली आहे, त्यांच्या वंशजामधल्या दिया कुमारी म्हणून या महिलेंना राजस्थानच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करू शकतात, मग या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या वंशजांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना शैक्षणिक संविधानिक आरक्षणाचे अधिकार का देत नाही? महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाने याचा विचार केला पाहिजे की मोगलांचे जे सगळे सोयरे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांमध्ये जे सगळे सोयरे आहेत त्यांना ते शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये अधिकार देत नाही आहेत. मला असं वाटते जर तुम्हाला मोगलांचे सगळे सोयरे प्रिय असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यास काय हरकत आहे याचं सुद्धा स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. बघा, जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रामाणिक नेतृत्व आहे आणि त्यांनी अनेक वर्षापासून गरीब मराठा समाजाला संविधानिक आरक्षणाचे अधिकार मिळावे यासाठी आंदोलन केलेले आहेत. अचानक ते राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक झाले नाहीत, तर वारंवार राज्य सरकारनं मागितलेला त्यांनी वेळ दिलेला आहे, त्यांना सहकार्य सुद्धा केलेलं आहे. आणि जेव्हा जरांगे पाटील यांना हे जाणवलं की राज्य सरकार यांनी जे मराठा आरक्षण आंदोलनासंबंधित कुणब्यांची जी नोंदी सापडलेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण देण्याची जी त्यांनी अधिसूचना काढली होती, या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार जी आहे टाळाटाळ करत आहे हे तेव्हा जाणवलं त्यांना. त्यानंतर त्यांनी वारंवार विनंती केली की जी अधिसूचना तुम्ही काढलेली आहे त्याची अंमलबजावणी करा. तुम्ही जे आरक्षण जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातला गरीब मराठा समाज मागत होता की मराठा कुणबी एकच आहे, निजामाच्या गॅझेटमध्ये जर मराठा कुणबी एकच असल्याचं जर नोंदी सापडल्या असतील, पुरावे सापडले असतील, तर सर्व मराठा समाजाच्या मागण्या होत्या की मराठा कुणबी एकच आहे आणि त्यांना ओबीसी मध्ये कुणबी या आधारावरच आरक्षण हवं होतं. परंतु राज्य सरकारने सुरुवातीला त्यांना असं जाणवलं की ठीक आहे, तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतोय आणि त्यांना अधिसूचना काढून सुद्धा हे विश्वास दाखवला. जेव्हा जरांगे पाटील मुंबईला गेले तर त्यांना हा विश्वास दाखवला, अधिसूचना त्यांना देण्यात आली की आम्ही सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण देणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्या आधारावर त्यांच्या रक्तामध्ये जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा कुणबीचे प्रमाणपत्र वाटण्यात येतील. आता जरांगे पाटील सरकारच्या या आश्वासनावर, अधिसूचनेवर विश्वास ठेवून मुंबईहून परतले. त्यानंतर वारंवार जरांगे पाटील राज्य सरकारशी संपर्क करत होते, त्यांना विनंती करत होते की जी अधिसूचना तुम्ही काढलेली आहे त्याची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला जे तुम्ही वचन दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ खाल्ली होती. परंतु जेव्हा जरांगे पाटील यांना जाणवलं की बाबा जे आरक्षण गरीब मराठा समाज मागत होतं ते न देता त्यांनी याआधी 2013 असतील, 2018 असतील, 19 आणि यावेळेस पहिले 16% आरक्षण दिलं, नंतर 13% आरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर आता 10% आरक्षण दिलं. पण हे आरक्षण ज्या तरतुदीमध्ये देण्यात आलं त्यावर न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं होतं की इंदिरा साहिनीची जी मर्यादा आहे 50% याला ओलांडता येणार नाही आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे शक्य होतं आणि गायकवाड आयोगाला न्यायालयानं स्वीकारलं नाही की अशी कोणतीही अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही, म्हणून मराठा आरक्षण याआधीचं रद्द झालेलं आहे. आता राज्य सरकार मराठा समाजाला हे विश्वास दाखवत नाही, त्यांचं समाधान करत नाही की आता कोणत्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे आरक्षण टिकणार आहे कोर्टामध्ये. म्हणजे मराठा समाजाच्या मनामध्ये संभ्रम आहे की निवडणुकीच्या आधी आरक्षण दिलं जाते आणि निवडणुकीनंतर पुन्हा न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात आपलेच काही हस्तक देऊन विरोध करण्यात येतो आणि न्यायालयामध्ये आरक्षण रद्द होते. जरांगे पाटलाचा जो राग आहे किंवा गरीब मराठा समाजाचा जो राग आहे की गरीब मराठा समाजाचं आंदोलन यासाठी होतं की मराठा हे कुणबी आहेत आणि कुणबी मराठा एकच आहे आणि ज्या कुणबी समाजाच्या नोंदी सापडलेल्या मराठांच्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही त्यांची मागणी होती. आता अधिसूचनेनुसार राज्य सरकारनं
मराठा समाजाला हे विश्वास दाखवला की आम्ही अधिसूचना काढलेली आहे की जेवढ्या नोंदी कुणबीच्या सापडलेल्या आहेत त्यांच्या रक्तामध्ये सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आम्ही कुणबीचे प्रमाणपत्र देणार। आता त्याची अंमलबजावणी होत नाही हे जेव्हा मराठा समाजाच्या लक्षात आलं आणि जरांगे पाटील यांच्या लक्षात आलं तेव्हा ते सरकारवर आक्रमक झाले। ते व्यक्तिगत सरकारवर आक्रमक नाही झाले, अधिसूचनेची अंमलबजावणी का होत नाही, माझ्या समाजाला दिलेला शब्द का पाळला जात नाही, यासाठी ते समाजावर रागवलेले आहेत। आणि त्यांचं रागवणं मला असं वाटते हे साहजिकच आहे, आपल्या समाजाप्रती ते प्रामाणिक आहेत। आणि एक 7 महिन्यापासून आंदोलन चालू आहे, सरकारनं वेळोवेळी त्यांना 1 महिना 2 महिन्याचा वेळ मागितला आणि समाजाने हे सहकार्य केलं, सरकारला वेळ दिला। परंतु ज्या पद्धतीनं संवाद सरकार करत होतं 20 तारखेच्या आरक्षणाच्या कायद्यानंतर सरकारने समाजाशी संवाद करणं बंद केलेलं आहे आणि जी अधिसूचना सरकारनं काढली होती त्याच्या अंमलबजावणी संबंधित ते मौन पाळत आहेत। म्हणून मराठा समाज महाराष्ट्रातला राज्य सरकारवर रागवलेला आहे। जरांगे पाटीलने काल आरोप केले की फडणवीस यांनी त्यांच्या बदनामीचे षडयंत्र केले। बघा, जरांगे पाटील एक चळवळीतले नेतृत्व आहे, एक कार्यकर्ता आहे आणि तो आपल्या समाजाशी प्रामाणिक आहे, एक शेतकरी पुत्र आहे। आदरणीय फडणवीस साहेबांवर त्यांनी जे आरोप केलेले आहेत याच्या मागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की जरांगे पाटील 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे आपल्या गावामध्ये आपल्या गावातल्या काही महिला, आपल्या गावातले काही मित्र पुरुष युवक यांना घेऊन शांततेच्या मार्गाने मराठा समाजाच्या संविधानिक आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत होते। आता ही मागणी आजची नाही आहे, अनेक वर्षापासून मराठा समाज ही मागणी करतोय। परंतु सरकार आपल्या दारी हे कार्यक्रम जालना येथे होणार होता आणि या कार्यक्रमामध्ये मराठा समाजाचा विरोध होऊ नये म्हणून गरज नसताना राज्य सरकारनं गृह मंत्रालयाने आदेशानं हे आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला। महाराष्ट्रानं पाहिला की एका खेडेगावामध्ये मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनाला चिरडण्यासाठी अनावश्यक पोलीस बळाचा वापर करण्यात आला। मराठा माता भगिनीचे हातपाय तोडण्यात आले, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, छर्रे चालवण्यात आले, गोळे चालवण्यात आले, डोकं फोडण्यात आलं, रक्तबंबाळ करण्यात आलं, जखमी करण्यात आलं। मराठा समाजाच्या मनामध्ये प्रश्न होता की एका खेडेगावात आंदोलन चालू होता, कोणता समृद्धी महामार्ग अडवला नव्हता, कोणत्या उद्योजकाचे जाणारे ट्रक अडवले नव्हते, कोणत्या उद्योजकाचं कोणतीही वित्तहानी होणार नव्हती, शासकीय हानी होणार नव्हती, मग पोलीस बळाचा वापर का करण्यात आला? परंतु मराठा समाज हा संयमी समाज आहे। जरांगे पाटील यांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीवर लक्ष केंद्रित केलं, समाजाला संयम बाळगण्यास सांगितलं। मराठा समाजावर लाठीचार्ज होऊन अत्याचार झाल्यावर सुद्धा त्यांनी संयम बाळगला। हे घटना जेव्हा होते तेव्हा कळलं की गृह खात्यानं फडणवीस साहेबांच्या आदेशाशिवाय मराठा समाजावर लाठीचार्ज केलेला नव्हता। तेव्हा यांनी शांतता बाळगली, पुन्हा आंदोलनाचं नेतृत्व केलं। त्यानंतर मराठा समाजावर अनावश्यक गुन्हे नोंदवण्यात आले, म्हणजे लाठीचार्ज मराठा आंदोलकावर झाला, जखमी त्यांना करण्यात आलं, वृद्ध महिलांना सुद्धा सोडण्यात नाही आलं, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांचे हातपाय मोडले, डोके फोडले। त्याच्यानंतर मराठा तरुणावरच गुन्हे नोंदवले। नंतर राज्य सरकारनं माफी मागितली आणि मराठा समाजाला हे वचन दिलं की ज्या मराठा मुलावर गुन्हे नोंदवलेले आहेत ते परत घेण्यात येतील। आता पहिली गोष्ट, लाठीचार्ज अनावश्यक होता, आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही लाठीचार्ज केला। त्याच्यानंतर मराठा तरुणावर खोटे गुन्हे नोंदवले, ते परत घेण्याचं वचन दिलं। आजपर्यंत फडणवीस सरकारनं हे गुन्हे परत घेतले नाही। हा एक जरांगे पाटलांचा रोष होता की तुम्ही वचन देता आणि ते पूर्ण करत नाही। त्याच्यानंतर की जी अधिसूचना काढलेली आहे, जे वचन सरकारनं दिलेलं आहे ते पूर्ण करत नाही। तर जेव्हा त्यांना हे कळलं की फडणवीस जे गृहमंत्री आहे आदरणीय, त्यांनी गरज नसताना मराठा समाजावर आपल्या बळाचा आणि पदाचा जो गैरवापर केलेला आहे, त्यामुळं मराठा समाजाच्या मनात राग आहे। जरांगे पाटील तर फक्त प्रतिनिधी आहेत मराठा समाजाचे, ते मराठा समाजाचा राग व्यक्त करतायत।
जरांगे पाटील आक्रमक झाले नाही, समाज आक्रमक आहे, त्याचं नेतृत्व जरांगे पाटील करत आहेत. हा जो रोष दिसतोय त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या शब्दामध्ये, हा मराठा समाजाचा रोष आहे. आणि जेवढे लोक जरांगे पाटलाची बदनामी करतायत, जेवढे लोक, जेवढे नेते जरांगे पाटलाचा विरोध करतायत, ते योगायोगानं सर्व फडणवीस यांच्या सहकारी आढळून येत आहेत, त्यांच्या जवळचे कार्यकर्ते दिसत आहेत. असे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आणि जरांगे पाटील एक चळवळीचे नेतृत्व आहेत, त्यांच्याकडे ही अधिकची माहिती असेल, म्हणून त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असे मला बदनामी करून संपवण्याचं कट करू नका, तुम्हाला माझा जर बळी पाहिजे असेल तर मी बळी द्यायला तयार आहे, परंतु मी माझ्या समाजाला शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे की जरांगे पाटीलाचं एकदा प्रेत निघल, अंत्ययात्रा निघल, परंतु समाजाला तो आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. या वचनाच्या पूर्तीसाठी एकंदरीत जरांगे पाटील यांची आक्रमकता आहे, यांचा लढा आहे आणि यांचा संघर्ष आहे. म्हणून त्यांनी राज्य सरकारवर वारंवार त्यांनी मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन दडपण्यासाठी जे बळाचा वापर केलेला आहे, शब्द देऊन जे फिरवलेला आहे, मराठा तरुणावरचे गुन्हे परत नाही घेतलेले आहे खोटे, याच्यामुळं ते देवेंद्र फडणवीस याच्यावर आक्रमक झालेले आहे. हा राग जरांगे पाटील यांचा नसून मराठा समाजाचा आहे. सरकार मधील काही मराठा नेते आहेत जे जरांगे पाटील यांचा विरोध करत आहेत, त्याच्यावरती आपण काय बोलतो? बघा, हे प्रत्येक समाजामध्ये असते की चळवळीचं जेव्हा नेतृत्व प्रामाणिक समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करत असतो, तर समाजातले काही फितूर लोक आपल्या धन्याला, आपल्या मालकाला खुश करण्यासाठी, त्याची मर्जी राखण्यासाठी समाजाच्या चळवळीच्या नेतृत्वाचा विरोध करत असतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सिंह आणि कुत्रा. सिंहाला स्वातंत्र्य आवडते, कुत्र्याला गुलामी आवडते. सिंह जो असतो त्याला जंगलामध्ये सुख भेटते, कुत्र्याला धन्याच्या बंगल्यामध्ये सुख भेटते. सिंह कधी आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करत नाही, कुत्रा रोटी आणि बोटीसाठी धन्याची गुलामी स्वीकारतो. सिंह जो आहे शिकाराशी धैर्यानं लढता लढता मरण पावतो. कुत्र्याच्या जीवनामध्ये धैर्याचं असं काही कारनामा नसतं. कोणाला सिंह म्हणणं ही अभिमानाची गोष्ट असते आणि कोणाला कुत्रा म्हणणं ही शिवी असते. जरांगे पाटील यांना मराठा समाज, मराठा समाजाचा योद्धा, आरक्षण आंदोलनाचा योद्धा आणि मराठ्याचा वाघ म्हणतो. हा मराठ्याचा वाघ जो आहे तो आपल्या समाजाच्या संविधानिक मागणीच्या अटीवर माघार घ्यायला तयार नाही. त्याला आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये आनंद आहे. तो आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तडजोड करायला तयार नाही. तो धैर्यानं या समाजाच्या मागणीसाठी, मराठा समाजाला गरीब आरक्षण मिळवून देण्यासाठी सिंहासारखं मरण पावायला तयार आहे. परंतु राजकीय तडजोडीनं आपल्या स्वार्थासाठी, म्हणजे रोटी आणि बोटीसाठी आपल्या समाजाशी गद्दारी करायला तयार. आता जे लोक या उदाहरणामध्ये मी सांगतोय कुत्र्याच्या भूमिकेमध्ये आहेत, ज्यांना रोटी आणि बोटीसाठी गुलामी आवडते, जे आपल्या धन्याला खुश करण्यासाठी आपल्या समाजाच्या नेतृत्वावर भुकायला तयार आहेत, तर हे स्पष्ट आहे की ते कुत्र्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि जरांगे पाटील हे सिंहाच्या भूमिकेमध्ये आहे. म्हणून सगळं महाराष्ट्र जाणतोय, गरीब मराठा समाज जाणतोय की जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे गरीब मराठाच्या समाजाच्या संविधानिक आरक्षणाच्या न्याय आणि अधिकारासाठी संघर्ष करत आहेत. आणि जे त्यांचा विरोध करत आहेत ते आपल्या धन्याची चाकरी करत आहेत, आपल्या मालकाला खुश करण्यासाठी समाजाच्या नेतृत्वावर भुकत आहेत आणि त्यांचा विरोध करत आहेत. हे मराठा समाज चांगला जाणून आहे. म्हणून मराठा समाजाने जरांगे पाटील याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्या विश्वासावर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं किंवा भारतात म्हणता येईल की लाखोच्या संख्येमध्ये मराठा समाज जरांगे पाटील यांच्या मागं उभा आहे. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्याच्याकडं एक झोपडं आहे, स्वतःचं दुचाकी सुद्धा नाही, अशा एका व्यक्तिमत्वाच्या मागं
एवढा मोठा समाज करोडोचा कसा उभा राहू शकतो जर त्याच्यात प्रामाणिकपणा नसेल तर. म्हणून हे जे खोटे नाटे आरोप केले जातात जरांगे पाटलावर, हे सगळा महाराष्ट्रातला मराठा आणि महाराष्ट्र जाणून आहे की जरांगे पाटील यांचं प्रामाणिक आंदोलन संपवण्यासाठी हा शेवटचं त्यांचं षडयंत्र आहे. जरांगे पाटील यांचे काही सहकारी त्यांच्यावर अचानक आरोप करत आहेत. जरांगे पाटील यांचा आरोप आहे की फडणवीस यांनी त्यांच्यावर सोडलेले काही लोक आहेत, त्याच्यावर आपण काय बोलणार? बघा, जरांगे पाटील हे चळवळीचे प्रामाणिक नेतृत्व आहे आणि मी त्यांची कालची जी प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्यांनी प्रामाणिकपणे हा प्रश्न केलेला आहे की जे सहकारी त्यांच्यावर आज आरोप करत आहेत ते सहकारी अचानक 20 तारखेनंतर आरोप करू लागले. तुम्ही पाहता की हे सहकारी काही दिवस आधी जरांगे पाटील यांना विनंती करत होते की आपण पाणी प्यावं, आपलं जिवंत राहणं फार गरजेचं आहे, समाजासाठी आपलं जिवंत राहणं फार गरजेचं आहे. एक सहकारी आहे ते काहीतरी स्वतःला महाराज म्हणतात, त्यांचा एक व्हिडिओ आमच्या सहकार्याने पाठवला होता. ते जरांगे पाटील त्यांना ओळखत सुद्धा नव्हते आणि ते सरकत जाऊन त्यांना विनंती करत होते की मी संत तुकाराम महाराजांचा आदेश घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही पाणी प्या. आता आश्चर्य वाटते की बाबा तुम्ही ओळख नाही तुमची आणि तुम्ही संत तुकाराम महाराजांचा आदेश म्हणून त्यांना सांगताय आणि तो उपोषणावर बसलेला व्यक्ती आहे, त्याच्या पोटात अन्न नाही आहे, त्राण नाही आहे आणि तो आपल्या समाजाशी प्रामाणिक आहे. तो कोणत्याही अटी शर्तीवर समाजाशी बैमानी करायला तयार नाही आहे. एकंदरीत राज्य सरकारनं पाठवलेले हे जे त्यांचे हस्तक होते त्यांचा हा प्रयत्न होता की हा जो दिशाभूल करणारा कायदा राज्य सरकारने मराठा समाजाच्या 10% आरक्षणाचा पास केलेला आहे याच्यावर जरांगे पाटील यांनी समाधानी व्हावं आणि आंदोलन मागं घ्यावं किंवा राजकीय तडजोड करावी असा एकंदरीत त्यांचा इच्छा असल्याचं दिसते. आणि जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाच्या अटीवर माघार घेण्यास नकार दिला. राज्य सरकारला त्यांनी सांगितलं की जे शब्द तुम्ही दिलेला आहे, अधिसूचना काढलेली आहे, कुणब्याच्या नोंदी संबंधित सगळे सोयऱ्यासंबंधित त्याची अंमलबजावणी करा. याच्यावर जरांगे पाटील माघार घेण्यास तयार नव्हते आणि यामुळं राज्य सरकार अडचणीत येणार होतं, महाराष्ट्रामध्ये उघडं पडणार होतं की अधिसूचना काढून सुद्धा त्याची अंमलबजावणी करत नाही. म्हणून राज्य सरकारची नाचक्की होऊ नये म्हणून काही हस्तक जे जरांगे पाटील यांच्यासोबत काही काळी आधी होते आज त्यांच्यावर आरोप करतायत आणि अचानक ज्यांना फेसबुकवर कोणी ओळखत नाही त्या लोकांना मेनस्ट्रीम मीडिया बोलून तासचे मुलाखत घेत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या मनात हा संभ्रम आहे की मोठ्या सामाजिक चळवळीतल्या नेत्याला कधी या प्रसारमाध्यमांनी स्थान दिलं नाही, महत्त्व दिलं नाही आणि जरांगे पाटील ज्यांच्या शब्दावर लाखो मराठा समाज रस्त्यावर येतात, ज्यांच्या शब्दावर रास्ता रोको होतो, ज्यांच्या शब्दावर उपोषण होतात, ज्यांच्या शब्दावर लाखोच्या संख्येत महिला रस्त्यावर येतात, या जरांगे पाटलावर कोण्या एका व्यक्तीनं ज्याची ओळख नाही आहे, काही त्याला आधार नाही चळवळीमध्ये, त्याच्या आरोपाला एवढं महत्त्व काय देण्यात येते? एवढंच काय, विधानसभेमध्ये काही मंत्री उल्लेखसुद्धा करतात त्यांचा. म्हणजे याचा अर्थ असा आहे जरांगे पाटील आपल्या समाजाशी प्रामाणिक आहेत. राज्य सरकारनं जी अधिसूचना काढली त्याच्या अंमलबजावणीसाठी ते अतिशय प्रखरपणे प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारला मराठा समाजाला दिलेला शब्द पाळायचा नाही आहे म्हणून जरांगे पाटील यांना मॅनेज करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जरांगे पाटील जे सांगत होते त्यावरून हे स्पष्ट झालेलं आहे की एखादा योद्धा जर शरण येत नसेल तर त्याला बदनामी करून संपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि याला इतिहास साक्षी आहे. फडणवीस सरकारने जरांगे पाटील यांच्या गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाला पहिले बळाचा वापर करून, लाठीचार्ज करून, त्यांना जखमी करून, त्यांच्यावर गोळ्या चालवून, त्यांच्यावर लाठीचार्ज करून संपवण्याचा प्रयत्न केला. बळाचा वापर करून सुद्धा जेव्हा जरांगे पाटील यांचं गरीब मराठ्यांच्या संविधानिक अधिकाराचं आरक्षणाचं आंदोलन थांबलं नाही त्याच्यानंतर काही हस्तकं पाठवून जरांगे पाटील यांना मॅनेज करायचा प्रयत्न केला, काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला असा असावा आणि जरांगे पाटील यांच्या आमिषालाही बळी पडले नाही. एवढंच काय, जरांगे पाटील यांनी एकांतामध्ये चर्चा करण्यासही नाकारलं. जेवढ्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स झालेल्या आहेत त्या उघड्यामध्ये झालेल्या आहेत, जेवढ्या राज्य सरकारशी त्यांचा संवाद झालेला आहे त्या सर्व मराठा समाजाच्या समोर झालेला आहे. एकट्यामध्ये त्यांनी राज्य सरकारशी कधीही बोलणी केली नाही. आता हा योद्धा
मराठा समाजाच्या मागणीसाठी बळाचा वापर केल्यावर सुद्धा थांबायला तयार नाही, आमिष दाखवल्यावर सुद्धा विकायला तयार नाही, तेव्हा मग शेवटचा पर्याय म्हणून एखाद्या प्रामाणिक योद्ध्याला संपवण्यासाठी जे इतिहासात केलं गेलं त्याचप्रमाणे जरांगे पाटील यांच्या चारित्र्य हनन करून बदनामी करून समाजाचं एक नेतृत्व जे कित्येक वर्षानंतर समाजाला मिळालेलं आहे हे संपवण्याचा प्रयत्न केला असं स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्राला. तरी पण महाराष्ट्रातला मराठा समाज हा जागृत झालेला आहे, तो ओळखत आहे की कोण समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि कोण समाजाची दलाली करतोय. म्हणून मराठा समाज पूर्णपणे, आणि एवढंच नाही तर जरांगे पाटील याच्या आंदोलनाचं सर्वात महत्त्वाचं यश म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाला पुढे घेऊन जाताना जरांगे पाटील यांनी दुसऱ्या समाजाचं जे समर्थन प्राप्त केलेलं आहे हे समर्थन याआधी कोणत्याही नेत्याला जमलं नाही. हे सर्वात मोठी पोटदुखी झालेली राज्य सरकारची की जरांगे पाटील यांना बहुजन समाजाचं महाराष्ट्रातलं समर्थन आहे. त्यांनी सर्व महाराष्ट्रातल्या समाजाला, इतर समाजाला हे समजून सांगितलं की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळणं किती गरजेचं आहे आणि ही संविधानिक मागणी आहे. म्हणून राज्य सरकार आता टाळाटाळ करू शकत नाही. त्याच्याकडे एकच पर्याय आहे की जरांगे पाटील मराठा समाजाचं प्रामाणिक नेतृत्व हे संपवलं पाहिजे. आणि हे जर नाही संपवलं तर मराठा समाजाला अधिसूचना काढल्यानुसार त्यांच्या सगळ्या सोहळ्याला कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे लागतील. मराठा समाजाचे जे गरीब मुलं आहेत त्यांना केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये सेवेमध्ये संधी मिळेल. चांगल्या पदावर हे गरिबाची लेकरं जातील. हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची मुलं चांगलं शिक्षण प्राप्त करतील, चांगल्या पदावर जातील. म्हणून यांना हे नको आहे. कारण मराठा समाजाचे मुलं फक्त कार्यकर्ता म्हणून वापरायची ही भारतीय जनता पक्षाची नीती राहिलेली आहे. त्यांना धर्माच्या नावावर वापरायचं ही त्यांची नीती राहिलेली आहे. पहिल्यांदा मराठा समाज आपल्या समाजाच्या शैक्षणिक अधिकारासाठी जर रस्त्यावर उतरला आहे तर फडणवीस सरकारनं पुढाकार घेऊन जे शब्द दिलेला आहे सरकार म्हणून ते पूर्ण करायला हवा. हे त्यांना करायचं नाही असं दिसत आहे. म्हणून जरांगे पाटील सारखा एक प्रामाणिक समाजाचा नेता जो स्वतःला समाजासाठी समर्पित करतोय, आपल्या मंचावर आपल्या आईला सुद्धा बसवत नाही, आईला सांगतो, कुटुंबाला सांगतो की मी या समाजाला माझा मायबाप मानलेला आहे, म्हणून मंचावर कोणी बसायचं नाही, माझा निर्णय माझा समाज घेणार आहे. अरे समाजाशी एवढा प्रामाणिक जर कोणी नेता असेल आणि त्याला संपवण्यासाठी तुम्ही काही माणसं उभे करत असाल आणि सर्वांना माहिती आहे मीडिया हा सरकार पुरस्कृत करत असतो, सरकारच्या आदेशाचं पालन करत असतो. ज्या माणसाला कोणी ओळखत नाही गावातलं त्यांना मीडिया रात्रंदिवस दाखवत आहेत. हे सरकार पुरस्कृत षड्यंत्राचा भाग आहे, महाराष्ट्राला दिसत आहे. पण जरांगे पाटील यांच्या मागं महाराष्ट्र आहे, मराठा समाज आहे. जरांगे पाटील हा संपणारा नेता नाही आहे. म्हणून काल चिडून जरांगे पाटील यांनी म्हटलं, अरे तुम्ही हे जे षड्यंत्र करतायत माझ्या बदनामीचे याच्यानं मी खचून जाणार नाही. तुम्हाला मला गोळ्या घातल्या तरी चालेल, पण मी मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही. आणि मी मराठा समाजाला एक विनंती करतोय की मराठा समाजाचे नेते चारित्र्य हनन करून संपवणं ही काही आजची गोष्ट नाही आहे. तुम्हाला माहीत असेल की 2019च्या सरकारमध्ये नागपूर येथील डॉक्टर शुभा साठे या महिलेनी जे महिला भारतीय जनता पक्ष आणि त्या विचारधारणीची पुरस्कर्ती आहे त्या महिलेनं सर्व शिक्षण अभियानांतर्गत जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची बदनामी केली होती. संभाजी महाराजाला व्यभिचारी आणि दारुड्या म्हटलं होतं. आणि सर्व शिक्षण अभियानांतर्गत या पुस्तकामध्ये राज्य सरकारनं छापलेल्या पुस्तकामध्ये आणि हे खातं तावडे यांच्याकडे होतं. तर याचा अर्थ असा आहे की फक्त जरांगे पाटील यांची बदनामी होत नाही आहे, तर या विचारधारेच्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा बदनामी केलेली आहे. आणि याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मराठा समाजाने आपला इतिहास वाचावा, आपला शत्रू आणि आपला मित्र ओळखावा. महाराष्ट्र पूर्णतः जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या संविधानिक मागणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि महाराष्ट्रातला मराठी मुस्लिम यानं तर वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे की गरीब मराठ्यांच्या या मागणीसाठी बिनशर्त पाठिंबा मराठी मुस्लिमांचा आहे. रस्त्यावर सुद्धा ते त्यांच्या सोबत आहे. आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीशी आहे. ही सर्वात मोठी पोटदुखी झालेली आहे राज्य सरकारची की या आंदोलनाच्या विरोधामध्ये समाजात तेढ निर्माण करण्यामध्ये ते अयशस्वी ठरलेले आहेत. म्हणून मला असं वाटते की जरांगे पाटील यांना संपवणं सरकारच्या बसमध्ये दिसत नाही आहे. म्हणून त्यांचं चारित्र्य हनन करण्याचं हे षड्यंत्र असू शकते.
शिंदे फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षणवर मराठा समाज संतुष्ट नाही याचं कारण आपण काही सांगू? बघा, हे शिंदे फडणवीस सरकारनं जे 10% आरक्षणाचा कायदा केलेला आहे, असाच कायदा 2013ला, त्याच्यानंतर 2019ला पहिले 16% आरक्षण देण्यात आलं, नंतर 13% आरक्षण देण्यात आलं, आता 10% आरक्षण देण्यात आलं. पण हा न्यायालयात कायदा टिकला नाही. न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलेले आहेत त्याच्यामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की इंदिरा सायनीची जे 50%ची मर्यादा आहे ती ओलांडता येणार नाही, याचा पुनर्विचारसुद्धा करता येणार नाही आणि आपत्कालीन परिस्थितीमध्येच हे शक्य आहे. आणि 102ची जी घटना दुरुस्ती आहे ती राज्य सरकारचं जे अधिकार आहे ते संक्षिप्त करते. आणि जर हे 102ची घटना दुरुस्तीच्या नंतर 342A कलम जे आहे त्यानुसार महाराष्ट्राच्या राज्यपालांना राष्ट्रपतीच्या माध्यमातून एखाद्या वर्गाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासवर्गीय ठरवण्याचा एक तरतूद आहे. परंतु राज्य सरकारने ज्या प्रक्रियेतून समजा हे आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षण न्यायालयात टिकवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. त्याचं कारण हे आहे की आपत्कालीन परिस्थिती हे सिद्ध करावी लागेल. आता जेव्हा हा कायदा पास झाला तर विधानमंडळातील जे सदस्य आहेत विरोधी पक्षातील, त्यांनी समाधान करण्यासाठी जेव्हा सरकारला सांगितलं की आधीचे कायदे जे मराठा आरक्षणाचे आपण केले होते ते न्यायालयात टिकू शकले नाही, हा कायदा न्यायालयात कसा टिकणार आहे यावर तुम्ही भाष्य करावं, मराठा समाजाचं महाराष्ट्राचं समाधान करावं. तर त्यावर कोणतीही सरकारनं चर्चा केलेली नाही आणि त्याचं समाधानही केलेलं नाही. आता जर तुम्ही समाधान करणार नसाल, याच्या आधी 2दा कायदा करण्यात आला, 2दा कायदा तो रद्द झालेला आहे न्यायालयामध्ये, तिसऱ्यांदा हा कायदा कसा टिकणार आहे हे तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. आता महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, आम्ही त्यांचा खूप आदर करतो, पण त्यांचं शिक्षण 10वी पास आहे. आता या मंत्रिमंडळामध्ये कायद्याचं ज्ञान असलेलं जर कोणी नेता असेल, गृहमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ते कायदे तज्ज्ञ आहेत, ते वकील आहेत. एकनाथ शिंदे साहेब समाधान करू शकणार नाही या प्रश्नाचं, कारण कायदा बनवणं याच्यावर त्यांचं ज्ञान नाहीये. पण फडणवीस साहेबांनी समोर आलं पाहिजे, मराठा समाजाशी चर्चा केली पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला हा विश्वास दाखवला पाहिजे की आम्ही जे कायदा केलेला आहे हे न्यायालयात कसा टिकणार आहे. दुसरी गोष्ट, मराठा समाजाने गरीब या कायद्याची मागणी केली नव्हती, ही आरक्षणाची मागणी केली नव्हती. त्यांची मागणी ही होती की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि अशा स्पष्ट नोंदी निजामच्या गॅझेटमध्ये सापडलेल्या आहेत. आणि मराठवाड्यामध्ये 38% हे कुणबी नोंदी निजाम गॅझेटमध्ये सापडलेल्या आहेत. आणि शिंदे सरकार सुद्धा म्हणत होता की लाखोच्या संख्येमध्ये कुणब्याच्या नोंदी सापडत आहेत. मग शिंदे सरकारनं अधिसूचना काढून दिली होती की आम्ही या कुणब्याचे प्रमाणपत्र वाटणार आणि सगळे सोयरे जे असतील रक्तामधील त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, हे सांगण्यात आलं होतं. गरीब मराठा समाजाची मागणी ही होती. पण चालाकीनं राज्य सरकारनं याआधी जे कायदा केला होता तसाच कायदा करून मराठा समाजाची दिशाभूल केली आणि मराठा समाजाला दगाफटका केला का, असा मराठा समाजामध्ये एक संभ्रम आहे. म्हणून मराठा समाज आणि गरीब मराठा समाजाचे आंदोलक या कायद्यावर समाधानी नाही. त्यांचं म्हणणं आहे की ज्या समाजाची मागणी होती, ज्या तुरळक लोकांची मागणी होती की हे कायदा झाला पाहिजे, ठीक आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो, पण आमची मागणी ही होती कुणबीचे प्रमाणपत्र ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना वाटण्यात यावं आणि अधिसूचना जी काढलेली होती की त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा हे कुणब्याचे प्रमाणपत्र देण्यात येतील, याची अंमलबजावणी व्हावी, हे मराठा समाजाच्या मागण्या आहेत. राज्य सरकारने जे अधिसूचना काढलेली होती त्याच्यानंतर सुद्धा अद्याप सगळे सोयऱ्यांना आरक्षण म्हणजे जे कुणबीच्या नोंदी होत्या त्या दिल्या जात नाही आहे. या विरोधात आंदोलन होतात, काय बोलणार? बघा, राज्य सरकारनं जेव्हा अधिसूचना काढली की आम्ही कुणब्याच्या नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा याचा लाभ देणार आहोत, कुणब्याचे प्रमाणपत्र देणार आहोत, हे कमिटमेंट राज्य सरकारनं अधिसूचना काढून लिखित स्वरूपात जरांगे पाटील यांना दिली होती. आणि याला आधार मानून विश्वास करून राज्य सरकारच्या या अधिसूचनेवर जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये प्रवेश नाही केला, आपलं आंदोलन माघारी घेतलं. आता माझा एक प्रश्न आहे राज्य सरकारला की तुम्ही स्वतः अधिसूचना काढली, तुमच्याकडे कायदे तज्ज्ञ आहेत, फडणवीस सुद्धा कायदे तज्ज्ञ आहेत, तर तुमचा
देण्याचा विचार होता, तुमची नियत होती, म्हणून तुम्ही ही अधिसूचना काढलेली आहे. माझा महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आणि माझ्या बांधवाला आणि भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, राजश्री शाहू महाराजांचे वंशज आज रस्त्यावर आहेत आणि कुणबी आणि मराठा हे एकच आहे, महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचे पूर्वज एक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. मग यांना सगळे सोयरे म्हणून समान जे संविधानिक लाभ मिळायला पाहिजे, आरक्षण मिळायला पाहिजे, हे देण्यास भारतीय जनता पक्ष तयार नाही. परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला सांगायचं आहे की या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, राजस्थान सरकारमध्ये मोगलांचे सगळे सोयरे सरकारमध्ये राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहेत. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, अकबर जो बादशाह होता, अकबर बादशाहला राजा भारमल यांनी आपली मुलगी दिली, जोधाबाई याच्याशी विवाह झाला. जोधाबाई यांनी आपल्या भावाची मुलगी भगवंतदास याची मुलगी आपल्या मुलाला जहांगीरला केली सून म्हणून, आणि आपल्या भावाचा मुलगा मानसिंग याला सेनापती केला. आता हा मानसिंग जो आहे जोधाबाईच्या भावाचा मुलगा आहे, सेनापती, आणि भगवंतदास या भावाची मुलगी सून म्हणून आपल्या मुलाला जहांगीरला केली. आणि याच मानसिंगच्या वंशामध्ये असलेले राजस्थान येथील दिया कुमारी म्हणून राजस्थान सरकारमध्ये भारतीय जनता पक्षानं उपमुख्यमंत्री केलेले आहेत. माझा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, की तुम्हाला शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना शैक्षणिक अधिकार देण्यासाठी काय हरकत आहे? तुम्ही जर मोगलांचे जे सोगे सोयरे आहेत, मोगलांची ज्यांनी चाकरी केलेली आहे, त्यांच्या वंशजामधल्या दिया कुमारी म्हणून या महिलेंना राजस्थानच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करू शकतात, मग या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या वंशजांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना शैक्षणिक संविधानिक आरक्षणाचे अधिकार का देत नाही? महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाने याचा विचार केला पाहिजे की मोगलांचे जे सगळे सोयरे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांमध्ये जे सगळे सोयरे आहेत त्यांना ते शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये अधिकार देत नाही आहेत. मला असं वाटते, जर तुम्हाला मोगलांचे सगळे सोयरे प्रिय असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यास काय हरकत आहे, याचं सुद्धा स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षानं दिलं पाहिजे. कारण आज राजस्थानच्या मंत्रिमंडळामध्ये जे उपमुख्यमंत्री आहेत दिया कुमारी, हे मोगलांच्या दरबारामध्ये किंवा मोगलांच्या सगळे सोयऱ्यामध्ये सासरवाडीकडून असलेले जे मानसिंग आहेत त्यांच्या वंशजामध्ये आहेत.